सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे आवश्यक आहे। आपल्या या गावामध्ये भगवान पंढरराय, भगवान नागेश्वर, अंतेश्वर या मंदिरामध्ये समस्त ग्रामस्थांच्या वतीने देणगी जाते, अन्न जाते, भाविक मंडळी, त्याचबरोबर गायक मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य या सर्वांच्या अनमोल सहकार्यातून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा महान भगवत भक्त संत शिरोमणी मारुती महाराज कानेगावकर यांच्या कृपाशीर्वादातून भव्य दिव्य अशा पद्धतीने चालणारा, दरवर्षीप्रमाणे चालणारा हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ चालक हरिभक्तीपरायण शाहू महाराज शिंदे, त्याचबरोबर आपल्या भागातलं एक व्यक्तिमत्व, लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण कोथळे महाराज, त्याचबरोबर उपस्थित सर्व ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, ग्रामस्थ, हे सर्व गायनाचार्य या बाजूचे पाठीमागे उभारलेले सोबतार, मृदंगाचार्य, अतिशय सुंदर असं आयोजन आहे। हार्मोनियम वादकही चांगल्या पद्धतीची साथ करणारे आहेत। एकटेच नाही, 2-3 दिसते तो छान वाटलं। एका गावात एक जण मिळत नाही, तिथं 3-3 आहेत म्हटल्यानंतर अजून काही असतील असा अंदाज करतो, कारण सगळा भात शिजलेला सगळा बघायची गरज नाही, एक शीत चाचपला की कळतं। सुंदर असं आयोजन आपण केलेलं आहे।
पहिल्यांदा सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो. या वाटेनं येणारी पायी वारीला येणारी मंडळी त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कार्तिक वारीला येणारी मंडळी, त्याचबरोबर माघ वारीला येणारी मंडळी असतील आणि आपल्या गावामध्ये पहिल्यांदाच येण्याचं भाग्य लाभलं. कारण आम्हाला बंधन असतात. फडकरी म्हटलं की जिथं ज्या पद्धतीची व्यवस्था असेल, म्हणजे फडकरी त्या ठिकाणी काही लोक असतील वारीला येणारे नियमितपणे, तर आम्ही शक्यतो सेवा स्वीकारतो. कारण बाकीच्या ठिकाणी ज्याला नेम धर्म माहीत नाही अशा ठिकाणी मग ते दुसरे कीर्तनकार लागतात. दुसरे म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही, आम्हाला अभंग सोडून जमत नाही आणि अभंगाला धरून बोलल्याशिवाय राहत नाही. जास्त काही आम्हाला येणार नाही, पण जी फड परंपरेमध्ये अभंगाला धरून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या वाङ्मयातून जी सेवा करता येईल ती सेवा करण्याचा प्रयत्न. आमचे मित्र, आपल्या परिसरातलं एक युवा नेतृत्व, आमचे महेश महाराज माकणीकर, अतिशय सुंदर असा त्यांनी सोहळा आळंदीमध्ये केला. त्यामुळं आपल्या भागातली बहुसंख्य मंडळी तिथं आली होती. वकील साहेब पण म्हटले, मी पण होतो त्यावेळेला तिथं. माझ्याच मुलाचं कीर्तन त्या सोहळ्यामध्ये होतं. आपण पाहिले असेल, मीही कीर्तनासाठी उपस्थित होतो. असं सुंदर असं आपल्या पायीवारीला येणारं हे गाव आहे. आपल्या गावातली मंडळी आहेत, टाळकरी अतिशय सुंदर आहेत, वाजवणारे तर एक नंबर आहेत. त्यांना जाण आहे फडावर कशा पद्धतीनं लागतं ते. त्यामुळं सिस्टीमची व्यवस्था सुद्धा चांगली आहे. कुठल्या माईकला किती आवाज द्यायचा ते त्यांना सांगावं लागलेलं नाही. हे याच्यावरून त्यांची पारख लक्षात येते की यातली त्यांना चांगली जाण असली पाहिजे. असो, सर्वांच्या सहकार्यातून आल्यानंतर आम्ही काकांच्या घरी गेलो, चोपदारांच्या घरी पण गेलो आणि भोजन आस्वाद चांगल्या पद्धतीने घेतला. एवढं जेवलो की वाटलं आता सकाळ 8 वाजेपर्यंत उठायचं काम नाही, एवढं जेवण झालं. सुंदर स्वयंपाक बनवला. ज्यांची पंगत होती त्यांनाही धन्यवाद या प्रसंगाला देत, कारण यामध्ये सर्वांचं सहकार्य लागतं आहे आणि प्राप्त वेळेमध्ये यथामती यथाशक्ती यथावकाश सेवा करण्याचा प्रयत्न. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा आम्ही. आज जागराची सेवा, जागराची सेवा म्हटलं की मागणी पर प्रकरणातील अभंग असावा असा दंडक नियम आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि त्याला अनुसरून हा मागणी पर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. सप्ताहामध्ये 2च कीर्तनकार बांधील असतात. पहिल्या दिवशी भगवंताच्या रूपाचं नामाचं वर्णन करावं असावं. मला सांगतात त्या पद्धतीनं रूपाचं वर्णन करावं. काल्याच्या आदल्या दिवशी म्हटलं की मागणी पर प्रकरणातील अभंग घ्यावा आणि काल्याला भगवान गोपालकृष्णाच्या चरित्राचं वर्णन करावं असा अलिखित असा नियम असल्यामुळं हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा इच्छा व्यक्त करतात. हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझाला. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, देवा मला तुझं दास्यत्व करायला मिळावं. आस म्हणजे इच्छा. कोणती? दास होण्याची. महाराज तुकोबाराय प्रतिपादन करतात, कोणी कुणाचं दास व्हावं, दासच का व्हावं. त्याला कारण आहे. दास कोणी कुणाचं व्हावं? एक संत मान्य देवाचं दास व्हावं आणि दुसरं देव मान्य संतांचं दास व्हावं. महाराज बोलतात, आम्ही सुद्धा दास झालो म्हणून तुम्ही सुद्धा दास व्हा. कोणाचं दास व्हा म्हणतात? तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. विठोबाचं दास व्हावं जन्माला आलेल्या जीवानं. महाराज बोलतात, मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासाचा किंवा तुमचे दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज. महाराज तुकोबाराय आणखीन एका अभंगामध्ये बोलतात, धन्य
संतांचं दास व्हावं होतं काय, देवाचं दास व्हावं होतं काय. महाराज म्हणतात जीवाला सुख लाभतं, तरीच हा जीव सुख पावी माझा बलवे केशी राजा कळू आले. किंवा महाराज एका अंगामध्ये बोलतात दासा सर्व काळ कुणाला तेथे सुखाचे कल्लोळ, सुखाचे कल्लोळच्या कल्लोळ अनुभवायला येतात दासाच्या जीवनामध्ये. बघा दास्य भक्ती कोणी कोणी केली. एक संत जनाबाई स्वतःला नामदेवरायच्या दासी म्हणून घेतात. आणखीन दुसरी दास्य भक्ती कोणी केली बोला, बोलायला हरकत नाही, आपसामध्ये नाही, मी बोला जरूर बोला. कोणी केली दास्य भक्ती बोला ना. हनुमंतरायांनी केली. हनुमंतरायांनी दास्य भक्ती केली. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सारखे संत हनुमंतरायांचं वर्णन करतात. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा. जगद्गुरु तुकोबाराय सारखे संत बोलतात मारुतीराय आम्हाला भक्तीच्या वाटा दाखवा. हे दास्य भक्ती करण्याचं फल आहे. आणखीन दास्य भक्ती मारुतीरायने केली. रामाची मंदिरं जास्त आहेत का मारुतीरायची मंदिरे जास्त आहेत बोला. मारुतीरायची. आता राम मंदिर झालं आपलं, 22 जानेवारीला झालं राम मंदिर, जागतिक कीर्तीचं राम मंदिर झालं. आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य माझ्यासारख्याला लाभलं. याच्यासारखं काय फरक पाहिजे. पंढरपूर मधून राम भक्ती म्हणजे राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी उपस्थित राहतात, याच्यासारखं अजून कुठलं भाग्य असेल. आनंद वाटला. अगदी डोळ्यातून अश्रू येत होते. माझ्याच नाही अनेकांच्या येत होते. ज्यांनी ज्यांनी टीव्हीवरती पाहिलं असेल त्यांच्या सुद्धा डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहिलं नाही. असा अद्वितीय असा सोहळा झाला. अद्वितीय. तिथलं ते मंदिरही त्याच तोलामोलाचं आहे आणि त्या ठिकाणी उभारलेलं एअरपोर्ट विमानतळ सुद्धा जागतिक कीर्तीचं आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि त्या विमानतळाला सुद्धा नाव दिलेलं आहे. किती विशेष गोष्ट आहे. महर्षी वाल्मिक नगर. म्हणजे सांगण्याचा मुद्दा की मारुतीरायांची मंदिरं जास्त आहेत आपल्या देशामध्ये. कशाचं कारण त्यांनी रामाचं दास्यत्व स्वीकारल्यामुळं. महाराज तुकोबाराय प्रतिपादन करतात दासाच्या जीवनामध्ये सुखाची अनुभूती घेण्याकरता संतांचं दास व्हावं किंवा देवाचं दास व्हावं. दुसरी बाजू संसाराचं दास होण्यामध्ये जीवाला सुख मिळतं का दुःख मिळतं बोला. कोणी संसार करत नाही का? ब्रह्मचारी आहेत सगळे नाही. माऊली ज्ञानोबराय प्रतिपादन करतात दुःखाच्या निर्मितीचं मूळ संसार आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ, कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. माऊली ज्ञानोबराय प्रतिपादन करतात दुःखाच्या निर्मितीचं मूळ संसार आहे. जरी असलं तरी संसार सोडण्याचा सल्ला माऊलींनी दिलेला नाही. हरिपाठातला पहिला अभंग असोनी संसारी जिव्हे वेगो करी. संसारात जरूर असावं इशारा केला माऊलींनी. माऊलींनी इशारा केला, संसार करायला विरोध केला नाही. तुकोबाराय प्रतिपादन करतात, नाथ महाराज करतात संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे सत्यामध्ये. वेळोवेळा भजन करावं म्हणतात महाराज, कारण सत्यापुरतं भजन सांगितलेलं नाही. जरूर संसारात असावं. ज्या पद्धतीनं पाण्यामध्ये कमळ असतं, आलिप्त कमळ जळी जैसे, ज्या पद्धतीनं कमळ पाण्यात राहून पाणी लागून घेत नाही
तसं संसारात जरूर असावं, पण असून नसल्यासारखं. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया जाती, तैसे असावे संसारी. त्या पद्धतीनं संसारात असावं. संसार एक संसार कधीही करू नये. संसार करू नये असं म्हणणं नाही, फक्त संसाराला माझं म्हणणं आणि संसाराशिवाय मी नाही असं म्हणणं चुकीचं आहे. कारण भगवंतानं या देहाची निर्मिती केली. का केली? मायेच्या हातून भगवंतानं 184 योनी निर्माण केली. एकलीन कंठीची म्हणून यायने केली निर्माण 14 भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पंचमहाभूते भौतिके भिन्न भिन्न. ऐसा लागली हा माया सूत्रधारी. भगवंतानं एकट्या अवस्थेला कंटाळला आणि मायेच्या हातून 184 योनी निर्माण केली. परंतु भगवंताला सुद्धा सुख वाटेना, म्हणून मनुष्य योनी निर्माण केली. ऐसे या देखोनी योनी ते सुख न वाटेची भगवंता ते. मनोनी मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिली. म्हणून भगवंतानं मनुष्य योनी निर्माण केली. देवी दिला देह वजना गोमटा, तो या झाला भगवान. एक उदाहरण सांगतो आपल्याला. एक 10 वर्षापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेनं अध्यादेश काढला. 10,000 रुपयाचं अनुदान घ्या आणि आपल्या आपल्या घराच्या जवळ बांधा. काय बांधा म्हटलं मी सांगायची गरज नाही. ज्याची ग्रामीण भागामध्ये आवश्यकता असते जास्त करून. म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेनं अध्यादेश काढला. 10,000 रुपयाचं अनुदान घ्या आणि बांधा म्हणून सांगितलं. अनुदान घेतलं पण बांधलंच नाही. मग घेतलेला निधी संसारासाठी वापरला, शेतीसाठी वापरला, अन्य कार्यासाठी वापरला. मग हा भ्रष्टाचार आहे का शिष्टाचार आहे? भ्रष्टाचार आहे. बघा, माग अटल बिहारी पंतप्रधान असताना पंतप्रधानांची ग्राम सडक योजना जाहीर झाली होती आणि ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यासाठी 1,000 करोड रुपये मंजूर झाले होते. मग ती योजना झालीच नाही. त्यातले अर्धे पैसे मंत्र्याकडे गेले आणि अर्धे पैसे अधिकाऱ्याकडे गेले. हा भ्रष्टाचार आहे का शिष्टाचार आहे? भ्रष्टाचार आहे. तसं देवानं हा देह भजनासाठी दिलेला असताना भोजनासाठी वापरला. हा शिष्टाचार आहे का भ्रष्टाचार आहे? कोणाबरोबर? माझ्याबरोबर का देवाबरोबर? देवाबरोबर. ज्या भगवंतानं या देहाची निर्मिती केली
दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तो जोडसी नारायण नासे जीवपण भगवंताने ही सर्व इंद्रिय दिली. टाळी वाजवण्यासाठी जर हात नाही उचलले तर हा भ्रष्टाचार आहे का शिष्टाचार आहे? या पायाचा वापर पंढरीला चालत जाण्यासाठी न करता, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या सोहळ्यात चालत जाण्यासाठी न करता, जिथं टिंग चालतं तिकडं जाण्यासाठी केला. हा भ्रष्टाचार आहे का शिष्टाचार आहे? हा भ्रष्टाचार आहे. म्हणून महाराज प्रतिपादन करतात, भगवंतानं या देहाची निर्मिती भजनासाठी केलेली आहे, जेणेकरून देवाला सुद्धा सुख होत, संतांना सुद्धा सुख होत. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी संतांना सुख होत. संतांना सुख झाल्यामुळं देवाला सुख होत. संतांचे सुख झाले या देवा, मन होनी सेवा करी त्यांची. देवई चिरल चरणची माती, धावत चालती मागे मागे, म्हणून हिंडे मागे मागे, घरटी जागे घाली तसे. पंढरीला चालत गेल्यानं काय होतं? नामदेव महाराज बोलतात, सुखाला गी करीशी तळमळ, तरी तो पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाशी सुख होसी, जन्मो जन्मीचे दुःख विसरसी. पंढरीला गेल्यानं सुख होत. देवाकडे सुख आहे म्हणून सुख मिळतं. ज्याच्याकडे जे आहे ते मिळतं. व्यवहार आहे. आपण एखाद्या दूध डेअरीच्या चेअरमन कडे गेलो, उदाहरण घ्या, एका दूध डेअरीच्या चेअरमन कडे गेलो आणि आपल्या गावातली काही संयोजक मंडळी त्यांच्याकडे गेली 10-5 जण आणि म्हणू लागली, आपल्या गावात सप्ताह सुरू व्हायचा आहे, तुमची वर्गणी दरवर्षी असते आणि वर्गणीसाठी आम्ही आलो. असं म्हटल्यानंतर ते म्हणतील, वर्गणी तर देऊ, पण तुम्ही कशाला येताय? सप्ताह सोडून कधी येत नाही आमच्याकडं. मग आता आलाय तर मग त्यांच्याकडे 100 लिटर दूध आहे, 100 लिटर दूध डेअरी आहे त्यांच्याकडं. आणि मग ते बिन पाण्याचा चहा देतील का बिगर दुधाचा चहा देतील? लक्षात नाही का? बिन पाण्याचा चहा देतील का बिगर दुधाचा चहा देतील? म्हणजे दुधात पाणी न घालता दुधाचा चहा देतील. बरोबर? कारण का? तर त्यांच्याकडे 100 लिटर दूध उपलब्ध आहे. मग सामान्य चेअरमनकडे 100 लिटर दूध आहे, तर ते दूध द्यायला मागं पुढं पाहतील का? नाही. आता आम्ही काकांच्याकडं गाईचं दूध घेतलं का, त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांनी दिलं. मग मला सांगा, सामान्य काकांनी दूध आहे म्हणून आपल्याकडे दूध दिलं आम्हाला घरी गेल्यानंतर. आणखीन बोलायचं म्हटलं तर चेअरमनकडे 100 लिटर दूध आहे. मग सामान्य चेअरमन जर दूध देत असतील, सुखाचा ठेवा असणारा भगवान, सुखाचा निधी असणारा भगवान, सुखाचा आगर असणारा भगवान, सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवी सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला. मनोनी काळा दादुला मज पाचारी माय प्रेमेन वाळी मज झाली दिवाळी काळी वनमाळी आले घरा. सुखाचा ठेवा असणारा भगवान तो आपल्याला सुख दिल्याशिवाय राहणार नाही, म्हणून त्याचं दास्यत्व स्वीकारायचं आहे. का? तर त्यानं या देहाची निर्मिती केली म्हणून. मग देहासाठी संसार आहे का संसारासाठी देह आहे? बोला, कोणी सांगेल? बर, दुसरं उदाहरण, संसारात देह असावा का देहात संसार असावा? नाही लक्षात? बर, तिसरा मुद्दा, टोपीसाठी डोकं आहे का डोक्यासाठी टोपी आहे? हे मी स्वतः बी घालत नाही तर दुसऱ्याला बी घातल्याशिवाय राहत नाही. त्यांनी उत्तर दिलं तरी चालेल. कसं आहे, टोपीसाठी डोकं का डोक्यासाठी टोपी? डोक्यासाठी टोपी जरूर आहे, टोपीसाठी डोकं मुळीच नाही. आणखीन दुसरं उदाहरण पाहता येईल आपल्याला. नावेवर पाणी असावं का पाण्यावर नाव असावी? पाण्यावर नाव असावी. नावेवर पाणी आलं तर नाव बुडल्याशिवाय राहणार नाही. तसं आपण संसारात असावं जरूर, पण आपल्यात संसार नसावा. कारण महाराज तुकोबाराय प्रतिपादन करतात, भगवंतानं या देहाची निर्मिती केली. ही बुद्धी डोकं बनवलं भगवंतानं. टोपी नसली तरी चालेल, कारण टोपीसाठी डोकं
मुळीच नाही. मग डोकं कशासाठी आहे? डोकं कशासाठी आहे? टोपीसाठी तर डोकं नाही. मग डोकं कशासाठी आहे? डोकं विचार करण्यासाठी आहे. कोणता विचार? गल्लीत बसून दिल्लीतला विचार. काय चाललं असेल राजकारण, काल एका पार्टीचा विजय झाला, एका पार्टी दुःखात गेली आहे, अगोदर एका पार्टीनं राज्यावर गादीवर बसले, हा विचार करण्यासाठी डोकं आहे का? महाराज प्रतिपादन करतात सारा सारे विचार एखाद्याचं नाव अमर जरी ठेवलेलं असलं तरी त्याला मरावं लागतंय. अमर कोणीही नाही. महाराज प्रतिपादन करतात आतापर्यंत आपण सर्वांनीच तुमच्या माझ्यासहित अनेकांना पोच करण्याची व्यवस्था केली, पोचही केलं. महाराज बोलतात आजा मेला पंजा मेला बाप वसना
पंढरी वाचोनी तुझा भाव नाही कोठे. आतापर्यंत आपण अनेकांना पोच केलेला आहे, केलंय का नाही? अनेकांना पोच केलं. महाराज बोलतात हा देह नाश पावणार आहे, तोपर्यंत विचार करा. महाराज बोलतात एका अभंगामध्ये, बरं झालं म्हणतात अजून काळानं नेलं नाही, बरवे झाले आजेवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. महाराज बोलतात बरं झालं म्हणतात अजून काळानं नेलं नाही, मग राहिलेलं आयुष्य भगवंताच्या चरणी समर्पण करावं. करावं का नाही करावं? करावं. आणि आपल्याला जाणीव झाली 2 वर्षापूर्वी, झाली का नाही? कोरोना आलता का आपल्या गावात? असं गाव राहिलं नाही, असं तालुका राहिला नाही, देश राहिला नाही. सर्व देशामध्ये हलकल्लोळ माजला होता त्या महामारीनं. माणसं खोकलं तरी मागं सरकत होती, इतकी भीती निर्माण झाली होती. नवे नवे डॉक्टर लोकांना विनंती केली जात होती की पैशाची बॅग घ्या पण माणूस आमचा घरी आला पाहिजे. मग काही काही वेळेला माणूस बी तिकडच आणि पैसा पण तिकडच, पेटवायचं काम पण तिकडच होतं. पेटवायला सुद्धा जाता आलं नाही पेटवायला सुद्धा. पहिला दिवस करता आला नाही, तिसरा करता आला नाही, 10वा करता आला नाही, 11वा 12वा 13वा नाही, मासिक नाही, वर्ष श्राद्ध सुद्धा घालता आलं नाही. इतकी महामारी बेकार आली होती. माणसं घाबरत होती, कुणाकडे जायचं म्हणलं की तोंड बांधूनच जात होती. आणि तोंड नाही बांधलं तर म्हणजे तोंड का बांधलं नाही म्हणजे तोंडाला ते का लावलं नाही असं म्हणायचे, मास्क का लावलं नाही असं म्हणायचे. मला मुद्दा सांगायचा आहे, अशी महामारी येऊन सुद्धा आपण वाचलो का नाही? मग ही कृपा कुणाची आहे? पांडुरंगाची कृपा, या महादेवाची कृपा आहे. आपल्या वाडवडिलांची पुण्य आहे, तुमचं आमचं सुद्धा गत जन्मातलं पुण्य म्हणून शिल्लक राहिलो आपण. आणि मग महाराजांच्या म्हणण्यानुसार उरले ते हरी तुम्हा समर्पण का करू नये? का करू नये म्हणजे संसार सोडा आणि परमार्थ करा असा संदेश दिलेला नाही. संसारात जरूर राहायला सांगितलं, आपणाला इशारा केला. महाराज एका अभंगात बोलतात, जर आपण वारी नाही केली, पांडुरंगाचं भजन नाही केलं, गळ्यामध्ये तुळशीची माळा नाही धारण केली, हरिपाठ नाही केला, तर तुकोबाराय प्रतिपादन करतात, नाही तरी केला जन्मवाया नाही तरी केला. प्रतिपादन करतात, सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठल नाही तरी गेला जन्म वाया गेला. म्हणून महाराज म्हणतात, आहे तोपर्यंत सावध होऊनी भजनी लागा कैवारी. आता जागा रे भाईनो लागा, चोर निजल्या नाडुने भागा, कैसे असोरी ठावकलेना, दुःख पावाला पुढील पिना. महाराज म्हणतात जाग व्हा, नाही तर तुम्ही म्हणा आम्ही काय झोपलोय का? जाग कोणाला म्हणतात? नामदेव महाराज प्रतिपादन करतात, उठा जागे वाले आता
प्रतिपादन करतात, जाग व्हा. जाग राहणं म्हणजे काय? आपल्या हिताविषयी जाग असणं म्हणजे जाग राहणं. हित ते करावे देवाचे चिंतन, करोन्या मन शुद्ध व्हावे. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. महाराज म्हणतात, आपल्या हिता करता आपण जाग व्हायचं. आपल्या हिता करता टाळी वाजवायची, दुसऱ्या करता नाही, शेजाऱ्या करता नाही, भावकी करता नाही. टाळी आपल्या हिता करता वाजवायची. जगद्गुरु तुकोबाराय एका अभंगामध्ये प्रतिपादन करतात, या रे गड्यानो धरू गाई जाणताही नेनता, नाम गावो टाळी वाहो आपुल्या हिता. आपल्या हिता करता आपण टाळी वाजवायची. आपल्या जन्माचं सार्थक करण्याकरता टाळी वाजवायची. टाळा टाळी न करता टाळी वाजवायची. आणि ही टाळी वाजवली म्हणजे काळाच्या गालावर थप्पड पडेल अशी टाळी वाजवावी. मला काळाच्या नाही कळत आम्हाला, पण एखाद्याच्या कानात खाली आवाज काढल्यावर कळत नाही. काढू नका कोणी, पण एक सांगितलं जसा आवाज निघतो तशी टाळी वाजवा. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगताची आटला भोग, ज्ञान गिळो निघावा गोविंद निघा. आणि टाळ सुद्धा त्याच पद्धतीने वाजवावा. गोळ गोळा वाजते Oh,
टाळी त्याच पद्धतीची आळस न करता टाळी वाजवावी आणि टाळ सुद्धा घोळून वाजवावा. आता तुमची टाळच बारीक असल्यामुळे थोडा आवाज कमी येतोय, पण तुम्ही वाजवताय चांगला, कारण तुम्ही पण पट्टीचे पावणारे आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. मी मगाच बोललो, एक शीत बघितला की कळतं. ही प्रमाण आम्ही शक्यतो जिथं अशी गुणवान पाठांतराची मंडळी पीटी मास्तर सुद्धा प्रमाण म्हणते, म्हणलं सामान्य गोष्ट आहे. आणि तीही तरुण, नाहीतर आजकाल तरुण मंडळी सिनेमाच्या गाण्यावरच जास्त चालते. ऐकायला मिळतं, आम्ही तिकडे जात नाही पण ऐकायला मिळतं. महाराज तसली चाल पाहिजे, कसली ओळखायचं आपण, म्हणायचं तिकडच जा, आमच्याकडं असलं चालत नाही. जे ज्ञानोबराय तुकोबराय ना अभिप्रेत असेल, हे संत वाङ्मयामध्ये जे शिकवलं, कुठल्या अभंगाला कोणती चाल कोणत्या स्वरामध्ये असावी, त्याला सुद्धा शास्त्र आहे. म्हणून संप्रदाय टिकून आहे. अशा चाली म्हणणारे बी संपतात आणि ऐकणारे पण जास्त दिवस चालत नसतं. ते आमच्या भागामध्ये छत्र्या उगवतात. पाऊस पडला की छत्र्या उगवतात आणि पाऊस गेला की तसला प्रकार आहे, ते टिकत नाही. महाराज तुकोबराय प्रतिपादन करतात, भगवंताचं दास व्हा, संतांचं दास व्हा. कारण एक दिवस आपणाला जायचं आहे याची आठवण ठेवा. महाराज बोलतात, जायचं आहे आपणाला याची आठवण ठेवा. पण भगवंताचं दास व्हा, कारण जाणार आपण सर्वच जण आहोत, कोणीही अमर नाही. मगाशीच बोलून गेलो मी. भगवंतानं आपणाला दिलेलं आयुष्य तेवढंच लाभणार आहे. आता काही जणांना बोनस लाभतंय. कोणतं? जे भजनामध्ये जेवढा वेळ गेला, जेवढा वेळ वारीमध्ये गेला, जेवढा वेळ सप्ताहामध्ये गेला, जेवढा वेळ पारायणामध्ये गेला, जेवढा वेळ